आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागण्या? गेल्या 16 तारखेला सराफ अहिल्यानगर कोतवाल पोलीस स्टेशन येथे आमचे सराफ बंधू यांच्यावर जेव्हा अन्याय झाला त्यावेळेस आमचे सराफ सुवर्णकार समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विवेकजी बुरांडे साहेब यांनी पोलीस प्रशासनाला विचारायला गेले की तुम्ही नेमकं आमच्या सराफ बंधूंना आडीच घालून त्यांना का डांबून ठेवलेलं आहे असं विचारत असताना त्यांनी सराफ बंधूंना व त्या आमच्या सराफ बंधूंना विचारायला गेलेल्या आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना आरीवरीची भाषा आणि धक्काबुक्की करून आणि त्यांना बेकायदेशीर गुन्ह्यामध्ये ओवण्याचा प्रयत्न आणि रिकव्हरी सोन्याची रिकव्हरी त्यांनी न देण्यास भाग पाडल्यामुळं त्यांना इतर खोट्या गुन्ह्यामध्ये डांबून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी करत असताना आमचे सराफ अहिल्यानगर व महाराष्ट्रातील सर्व सराफ बंधूंनी 1000 ते 1500 समो अहिल्यानगर येथे 17 तारखेला तिथं येऊन पोलीस प्रशासनाला भाग पाडलं की आमच्या पोलीस प्रशासनाची चूक आहे, आम्ही त्या गणेश देशमुख याच्यावर योग्य ती कारवाई करू व त्याच्या पथकावर योग्य ती या 4 दिवसात कारवाई करू म्हणले असताना कुठलीही कारवाई होत नसल्या कारणाने महाराष्ट्रभर आमचे सराफ व्यापारी योग्य ते त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही पूर्ण अहिल्यानगर येथे भव्य दिव्य मोर्चा काढून सरकारला राज्य सरकारकडे अशा उद्धट गणेश देशमुख यांच्या बेकायदेशीर कारभार करणाऱ्या नशेधुंद असलेला हा गणेश देशमुख याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असे सराफ बंधूंनी सर्व आमच्या तुळजापूर येथे तहसील कार्यालय येथे आज सकाळीच तुळजापूर शहरातून मोर्चा काढून प्रशासनाला एक निवेदन दिलेले आहे। तसंच आमच्या धाराशिव येथील सर्व सराफ बंधू चे दुकानातून सर्व जर ह्या घटनेला जाहीर निषेध करून आज आपल्याकडे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे। पुढील कारवाई योग्य ते गृहमंत्र्यांनी करावी यांच्या मार्फत आम्ही प्रशासनाकडे आम्ही मागणी करत आहोत आणि पुढील कारवाईची आम्ही आशा व्यक्त करतो।